कोठडीत आता वाढ झालेली आहे। सध्या नाशिक कोर्टात सुनावणी सुरू होती। खराच्या पोलीस कोठडीची मागणी विशेष तपास पथकाने केलेली होती, ती मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे। खरातला आता 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, नक्कीच आपण बघतोय या क्षणाची मोठी बातमी आहे। 1 एप्रिलपर्यंत या भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने युक्तिवाद खरं तर सरकारी पक्षाकडनं केलेला होता, पीडित महिलांच्या वकिलांकडनं केलेला होता, त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर महत्वाच्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासाच्या दरम्यान बाकी असल्याचं त्या ठिकाणी युक्तिवाद झालेला होता आणि या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य तितकंच मोठं आहे, या प्रकरणाची व्याप्ती तितकीच मोठी आहे आणि त्यासाठी त्याला आता 1 एप्रिलपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। महिलांवर बलात्कार, त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे त्याच्यावर आरोप आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यांसंदर्भात अनेकचा जो तपास आहे तो तपास बाकी आहे। तपास पूर्ण झाला नसल्याचं तपास यंत्रणांना त्या ठिकाणी म्हटलेलं होतं आणि आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे या एका